आता इथं आल्यावर मला कळलं की तर मटन नॉनव्हेज वगैरे अंडे बिंडे काही खायला जमत नाही. ते का तर ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती मी आलेले आहे पुण्याला. पहिले तर रूमवर आले, पहिले जावेच्या घरी घेतलं, त्यानंतर तिथे एक मुक्काम केला. त्यानंतर मग आमची जिथे रूम आहे का तिथं आम्ही आलो. सगळ्यात पहिले तर रूम वगैरे स्वच्छ करून घेतली, स्वयंपाकाला लागले. आता हे बघून काहीतरी जुनं आठवलं बरं का मला. ज्यावेळेस आमचं नवीन लग्न झालं आणि आम्ही गावाकडनं संभाजीनगरला राहायला आलतो ना, तर असेच थोडेफार भांडे घेऊन आलतो ना. असा छोटासा संसार होता. जसं लागन तशा वस्तू आणत गेलो, संसार वाढत गेला. इथं पण मला असंच वाटतंय का मी दुसऱ्यांदा संसार करते काय. तर आहे ना, इथं नॉनव्हेज नाही खाऊन द्यायचं कारण असं आहे की मी राहते आळंदीमध्ये. आता जे कोणी आळंदीमध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे की इथं सगळे ब्राह्मण लोक आहे आणि ते नॉनव्हेज खाऊन देत नाही. आणि आमची रूम ब्राह्मणाचीच आहे. त्यांनी पहिले सांगितलं होतं की इथं नॉनव्हेज वगैरे जमणार नाही. तर जाऊ द्या, असं पण मी काही जास्त खात नाही. 8-15 दिवसातून एकदा खाते, बाहेरून खाते. जे काही सामान आणलं होतं ते असं लावून दिलं. आता सध्या तर थोडंच सामान आहे बरं का. आता मला एक कळत नाही आहे, गॅसचा प्रॉब्लेम आहे की माझा प्रॉब्लेम आहे. 2 वेळेस दूध उतू गेलं. तर असं आता बघू, करणं त्याच्यावरच आहे सगळं बरं का. आणि आता मी स्वामींचा फोटो सोबतच आणला होता. तर चला बाय.